नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिराळा तालुक्यामध्ये असणार नरसिंगवाडी। आज 2025 संपून 2000 सुरुवातीलाच आपल्या पहिल्या दिवशी आपणाला कृष्णा आणि पंचगंगेच्या तीरावर वसलेला नरसिंगवाडीमध्ये जवळजवळ लाखो भक्त आहेत तो आपल्याला या ठिकाणी दर्शनाला सुरुवात झालेली आहे। पहाटे 4 वाजल्यापासून माझ्या पाठीमागे जर आपण बघाल ही गर्दी अथांग जनसागर आहे तो आपणाला महाराष्ट्राच्या विविध भागातून जोडलेला बघायला मिळतोय। ही लोकांची गर्दी आणि अथांग जनसागर आहे तो आपल्याला या ठिकाणी जोडलेला बघायला मिळतोय। त्या अनुषंगानं या मंदिराचे पुजारी आपल्याकडे विक्रांत महाराज जोडलेले आपण त्यांच्याकडे जाऊया। विक्रांत भाऊ, पहाटे 4 वाजल्यापासून किती लोकांची हजेरी लागली? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक दत्त महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज नववर्षाच्या सुरुवातीला दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्यायकरता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांनी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून गर्दी इथं केलेली आहे। दत्त महाराजांचा आशीर्वाद लाभावा व भावी आयुष्य सर्वांना सुख समृद्धीचं जावं असाच आशीर्वाद दत्त महाराज अखंड इथं देत आहेत। तो आशीर्वाद घेण्यासाठी इथं भाविकांनी खूप गर्दी केलेली आहे सकाळपासून। तसेच दत्त देवस्थाननं सगळी व्यवस्था केलेली आहे। प्रसादाची व्यवस्था आहे दोन्ही वेळची, त्यानंतर दर्शनाची व्यवस्था आहे, अशी सगळी व्यवस्था इथं केलेली आहे। दत्त महाराज या सर्व भक्त मंडळींना अखंड आशीर्वाद देतील यात काही शंका नाही। आपण बघू शकतो अखंड महाराष्ट्रातून लाखो भाविक आहे तो आपणाला दत्त महाराजाच्या चरणी लीन होण्यासाठी आपणाला या ठिकाणी नरसिंगवाडीमध्ये आलेला आहे। बंधू, नेहमीच अथांग गर्दी जनसागर असेल तरी अतिशय सुंदर अशा पद्धतीने नियोजन केलेलं असतं, हे वेगळं पण कसं? हे दत्त महाराजांची कृपा आहे, त्यांच्या कृपेशिवाय काय होत नाही, हे सगळं त्यांच्या कृपेनंच सगळं होतंय। आणि म्हणून जवळजवळ महाराष्ट्राच्या विविध राज्यातून विविध भागातून लाखो भाविक आहेत तो आलेले बोलतोय। माझ्याबरोबर दीदी, आपण कुठून आला? कोल्हापूर। काय वाटतंय दीदी, नवीन वर्षाचा आज प्रथम दिवस आहे आणि आपण या दर्शनासाठी आला, काय आनंद होतो? इथे नवीन वर्षासाठी आल्यावर सुख शांती मिळते, तरी नवीन वर्षाची सुरुवात सुख शांती समृद्धीने केल्यावर चांगलं वाटेल। माझ्याबरोबर बंधू जोडलेले। बंधू, काय आनंद होतोय? आपण सुद्धा घ्या दत्त भेटीला आलात। अतिशय चांगलं आणि चैतन्याचं वातावरण इथं आहे। आम्ही नववर्षाचं जे स्वागत आहे हे दत्त महाराजांची चरणी अर्पण करतो आणि सगळ्यांना, कुटुंबांना, माझ्या मित्रांना की बाबा सुख शांती सौख्य लाभो अशी प्रार्थना करतो। आणि शांततेमय वातावरणामध्ये आणि अतिशय चैतन्यपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये इथं भाविकांची गर्दी असते। जवळजवळ आम्ही 25 वर्ष इथं येतोय आणि 1 तारखेलाच इथं येतोय आणि 1 तारखेलाच आम्ही या चरणी इथं लीन होत असतो। अतिशय उत्साहाचं वातावरण इथं आम्हाला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक आहे तो आपणाला कृष्णा आणि पंचगंगेच्या तीरावरती मात्र या ठिकाणी दर्शन आल्यानंतर इथं देव आहे, भाव आहे, 1000 वर्षांची परंपरा आहे, पण त्याबरोबर संस्कृतीचा एक आगळा वेगळा ठेव आहे तो आपणाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय। आणि त्या अनुषंगानं विविध राज्यातून विविध भागातून जवळजवळ लाखो भाविक आहे तो आजपासून आपणाला नवीन वर्षाला प्रारंभ झाल्यामुळे प्रथम दिवस आहे तो आपणाला नरसिंगवाडीमध्ये आलेला बघायला मिळतोय। कॅमेरामॅन चेतन तेलुगुडेसह मी रिपोर्टर सागर पाटील, नरसिंग।